आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण बऱ्यापैकी कॅश यूज करतो, तर त्या नोटांवरती आपण पाहिलं असेल की भारतीय रिझर्व्ह बँक लिहिलेले असते. तर ते काय आहे, ते बँक काम कसे करते, तर चला आता या व्हिडिओमध्ये बघूयात. RBI म्हणजे काय आहे? RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची केंद्रीय बँक आहे, म्हणजे सेंट्रल बँक. तिची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली आहे. मग त्याचं मुख्यालय मुंबईमध्ये आहे. भारतातील सर्व बँकिंग आणि चलन व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याचे काम RBI करते. RBIचे मुख्य कामे चलन म्हणजेच नोटा जारी करणे, भारतात वापरल्या जाणाऱ्या बहुतांश नोटा RBI छापते, बाजारात पुरवते, नवीन नोटा जारी करणे, खराब झालेल्या नोटा बदलणे, बनावट नोटांवर नियंत्रण ठेवणे, महागाई म्हणजेच इन्फ्लेशन नियंत्रित करणे, वस्तूंचे दर खूप वाढू नयेत यासाठी RBI व्याजदर ठरवते. उदाहरणार्थ महागाई वाढली तर रेपो रेट वाढतो, महागाई कमी झाली तर रेपो रेट कमी करू शकतात. यामुळे अर्थव्यवस्था संतुलित राहते. बँकांची बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक. सर्व बँकांची आई बँक म्हणजेच RBI. बँकांना परवाने देणे, बँकांची तपासणी करणे, नियमांचे पालन होत आहे का नाही ते पाहणे, गरज पडल्यास बँकांना कर्ज देणे. भारत सरकारची बँक RBI भारत सरकारच्या बँकिंग व्यवहार सांभाळते. सरकारी खाते व्यवस्थापन, सरकारी कर्ज व्यवस्थापन, सरकारी रोख म्हणजेच गव्हर्नमेंट बॉन्ड्स विक्री, परकीय चलन फॉरेन एक्सचेंज व्यवस्थापन, डॉलर युरो इत्यादी विदेश चलन साठा RBI सांभाळते. त्याचे कामे आहेत फॉरेक्स रिझर्व्ह व्यवस्थापन, विदेशी व्यापारास मदत, रुपयाची स्थिरता राखणे, आर्थिक धोरण मॉनिटरी पॉलिसी, देशातील पैशाचा पुरवठा किती असावा हे RBI ठरवते. यासाठी RBI वापरले जाते. रेपो रेट, रिझर्व्ह रेपो रेट, CRR, SLR, ओपन मार्केट ऑपरेशन्स. डिजिटल पेमेंट्सवर नियंत्रण, UPI, NEFT, RTGS, IMPS यासारख्या पेमेंट प्रणालीवर देखरेख ठेवते. यामुळे ऑनलाईन व्यवहार सुरक्षित होतात, फसवणूक कमी होते. ग्राहकांचे संरक्षण, बँक ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी नियम बनवते. उदाहरणार्थ चुकीचे शुल्क आकारणे, बँकेची सेवा खराब असणे, फसवणूक प्रकरणे. RBIच्या प्रमुख जबाबदाऱ्या नोटा छापणे, महागाई नियंत्रण, बँकांचे नियंत्रण, सरकारी बँक, विदेशी चलन साठा, व्याजदर ठरवणे, डिजिटल पेमेंट्स नियंत्रण, आर्थिक स्थिरता राखणे. RBIचा प्रमुख कोण असतो? RBIचा सर्वोच्च अधिकारी गव्हर्नर असतो. सध्या RBIचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आहेत. सोप्या भाषेत RBI नसती तर भारतातील बँका, नोटा, व्याजदर, महागाई आणि पैशांची व्यवस्था नीट चालली नसती. RBI ही भारताच्या संपूर्ण आर्थिक व्यवस्थेची मुख्य नियंत्रक संस्था आहे. डिस्क्लेमर, हा व्हिडिओ तुमच्या एज्युकेशनल पर्पजसाठी बनवला गेला आहे. तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.